ठाकरे गटाचे वैभव नाईक हे भाजपच्या गळाला लागलेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली आहे। कणकवली रेस्ट हाऊस मध्ये ही दोघांची बैठक झाली आहे आणि कोणालाही पक्षात घेताना वरिष्ठांना विश्वासात घेणार अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर चव्हाणांनी दिली आहे। वरिष्ठांना विचारात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही असं भेटीनंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता वैभव नाईक ठाकरे गटाचे एक मोठे नेते ते सुद्धा भाजपच्या गळाला लागलेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी वैभव नाईक यांच्या भेटी संदर्भात हा खुलासा केलाय। सिंधुदुर्ग आणि या भागातील आमदार वैभव नाईक हे त्या ठिकाणी आले। वैभव नाईक सुद्धा बऱ्याच वेळेला या संदर्भात माझ्याशी चर्चा केली, परंतु मी नेहमीच त्यांना सांगत असतो की आदरणीय कोकण या विषयामध्ये आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय या संदर्भातला कोणताही निर्णय हा मी करू शकणार नाही। आदरणीय नारायण राणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण कोकणामध्ये काम करत असतो, त्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधीला किंवा कोणत्याही नेत्याला जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही बावनकुळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय करत नाही असंच मी प्रत्येकाला सांगत असतो। तर रवींद्र चव्हाण यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली असेल। यामधून स्पष्ट संकेत मिळतायत की ही जी भेट झालेली होती वैभव नाईक यांच्यासोबत, या भेटीमध्ये भाजप प्रवेशाविषयी चर्चा झाल्याचं दिसतंय आणि जो काही निर्णय आम्ही घेत असतो तो प्रदेशाध्यक्ष असतील किंवा नारायण राणे असतील, कोकणात एखाद्या प्रतिनिधीला जर भाजपमध्ये घ्यायचा असेल तर त्याविषयीचा निर्णय नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्षांना विचारूनच आम्ही घेत असतो असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे जी भेट झालेली होती वैभव नाईक यांच्यासोबत ती याविषयीच झालेली होती का भाजप पक्ष प्रवेशाविषयी असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि त्याचबरोबर आता वैभव नाईक हे सुद्धा भाजपला गळाला लागलेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, काही दिवसांपूर्वीच ठाकरेंचा कोकण दौरा झाला होता आणि या कोकण दौऱ्यादरम्यान त्यांनी वैभव नाईक यांची पाठ थोपटलेली होती। त्याचबरोबर भास्कर जाधव यांनी सुद्धा वैभव नाईक यांची तारीफ केल्याचं पाहायला मिळालं होतं। पण आता वैभव नाईक हेच भाजपच्या गळाला लागलेत का असा सवाल उपस्थित झालाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी रोहन नाईक हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। रोहन, काय सांगाल? वैभव नाईक यांनी चव्हाणांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता वैभव नाईक हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलंय। काय अपडेट्स आणि तिथे नेमकं काय घडामोडी घडतायत? नक्कीच या संदर्भात काल पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते, आजही आहेत ते, आणि काल सकाळी ज्यावेळी ते कणकवलीमध्ये आले त्यावेळी आमदार वैभव नाईक जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी त्यांची औपचारिक भेट घेतली असं समजतंय आणि ती सुद्धा रेस्ट हाऊसवर त्यांनी भेट घेतली। तात्पुरती भेट होती आणि त्यानंतर संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की नॉर्मल बोलणं झालेलं आहे, या संदर्भात कुठलीही चर्चा वगैरे काही झाली आणि ही जर चर्चा असेल तर आमचे वरिष्ठ जे नेते असतील तेच या संदर्भात निर्णय घेतील। अजूनपर्यंत या संदर्भात काही माहिती त्यांनी ठोस द्यायला तयार नव्हतं, परंतु त्यानंतर आमदार वैभव नाईक यांची सुद्धा संपर्क केला असता आमदार वैभव नाईक म्हणाले की ही केवळ फक्त मैत्री खातीर, म्हणजेच कणकवलीत आल्यानंतर त्यांचं मी स्वागत केलं, जस्ट मी बाहेर गेलो होतो त्यावेळी त्यांची माझी भेट झाली, त्यामुळे अशा कुठल्याही अफवा वगैरे याच्यावर असं ते बोलले, अफवा सोडू नये असं ते स्पष्ट बोलले आहेत। परंतु एकंदरीत जोरदार चर्चा आहे सिंधुदुर्गामध्ये। ठाकरे गटाचे एकनिष्ठ आमदार वैभव नाईक भाजपच्या संपर्कात आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे। निश्चितच रोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। तर आपण बघितलेलं आहे आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी सुद्धा ग्राउंड रियालिटी काय आहे, काय काय घडलेलं होतं ते सांगितलेलं आहे। तर वैभव नाईक यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलेलं आहे आणि या भेटीनंतर रवींद्र चव्हाण यांची जी प्रतिक्रिया आली आहे ती सूचक अशी प्रतिक्रिया होती। जरी ही औपचारिक भेट होती असं म्हटलं तरी देखील त्यांनी यावेळेला कोणत्याही प्रतिनिधीला भाजपमध्ये घेण्याआधी कोकणात एखादा प्रतिनिधी भाजपमध्ये येत असेल दुसऱ्या पक्षाचा तर त्याआधी आम्ही नारायण राणे यांना विचारात घेत असतो असं म्हटलेलं आहे, स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करणार असंही ते म्हणाले।
दरम्यान वैभव नाईक ज्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी लोकशाही मराठीने संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण वैभव नाईक बोलायला तयार नाहीयेत। त्यामुळे वैभव नाईकांच्या मनात काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि वैभव नाईक आता भाजपच्या वाटेवर आहेत का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। तर आतापर्यंत ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले वैभव नाईक आता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला निमित्त ठरलेलं आहे वैभव नाईक यांची रवींद्र चव्हाण यांच्या सोबतची भेट। आणि या भेटीनंतर रवींद्र चव्हाण यांची जी प्रतिक्रिया आहे ती अतिशय बोलकी आहे आणि त्यामुळे वैभव नाईक हे लवकरच भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान काही दिवसांपूर्वीच ठाकरेंचा कोकण दौरा झाला होता आणि या दौऱ्यादरम्यान वैभव नाईक यांची स्तुती ठाकरेंनी केलेली होती। भास्कर जाधव यांनी सुद्धा स्तुती केल्याचं आपण बघितलेलं होतं आणि त्यानंतर आता कोकण दौऱ्याच्या काही दिवसांनंतरच ठाकरेंची आतापर्यंत एकनिष्ठ असलेले वैभव नाईक हे ठाकरे गटाला रामराम ठोकणार का असा मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि याविषयीच्या जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान लोकशाही मराठीनं वैभव नाईक यांच्या भेटीसंदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी बोलण्यास नकार दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।